वेलकम बॅक और वेलकम जर तुम्ही पहिल्यांदा आलात. हा व्हिडिओ आहे ना बाकी व्हिडिओपेक्षा खूप जास्त वेगळा असणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये मी रिअल लाईफ हॉरर इन्सिडेंट सांगणार आहे जो माझ्यासोबत झालेला आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आय एम कोकणी, सो कुर्सी की पेटियां बांध लीजिए. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे. तर माझ्या अंकलची डेथ झाली आणि अंकल झालेले मी त्याच्या मुलीसारखीच होती. आम्ही लोक मी कधी मम्मी पप्पांसोबत लहानपणी राहायची ना जास्त, मी अंकलकडेच असायची. अँड देन मला माहितीही नव्हतं की अंकलची डेथ झाली. मला फक्त बोललेले होते की आपल्याला गावाला जायचंय, आई खूप जास्त आजारी आहे. आई मीन्स आजीला आई बोलते. ओके, तर मी बोलले ठीक आहे, बट तुम्ही लोक रडताय का ना, ती आजारीच तर आहे ना, आपण जाऊ तिला बघू आणि जे काय पण तिचं जर ब्रेनवर तिला जर काही गरज असेल तर आपण ती पुरवूया कुठे, किंवा मग तिला घेऊन येऊया आपल्या इथे तसं पण. तर एवढं सगळं समजत आणि तरी पण हे लोक रडतायत. मला माहिती मी गेली गावाला आणि जितके पण टेम्पल, विहार, मंदिर, मॉस्क, दर्गा जे काय पण सगळं काय दिसलं ना, मी तिथे सर्वीकडे बोलते की माझ्या आईला सुरक्षित ठेवा, सुखरूप ठेवा प्लीज. ते झालं, गेली मी घरी. अँड देन सर्व लोक जमले. त्यांना बोलले ठीक आहे, आई आजारी पण एवढी तिला गावठी का आलेली आहे. आणि दरवाजा ओपन केला मी. अँड देन अंकलनी डेथ बॉडी ठेवलेली होती तिकडे आणि मी ट्रॉमटाईज झाली. मला समजत नव्हतं की रिएक्ट कसं करू मी, कारण की ते फर्स्ट टाइम होतं जेव्हा मी कुठलं प्रेत बघितलं एवढ्या क्लोजली, आणि ते पण लाईक माझ्या सर्वात क्लोज पर्सनचं. आणि ते सर्व जे ठीक आहे, त्याच्यानंतर मग मला सर्वांनी सांभाळली वगैरे. त्या गोष्टीला झाले 6 महिने. आणि मग मी आली घरी परत. त्या टाइमला लॉकडाऊनचा पण पिरियड होता, तर एवढं काही इश्यू नव्हता. मी घरी आले, माझे कॉलेज वगैरे स्टार्ट झालं, सर्व पूर्ण त्याच्यामध्येच होते. मी एवढा अभ्यास करायची त्या टाइमला की मला स्वप्नामध्ये पण अभ्यास यायचा. ओके, आता इथून मेन पार्ट सुरू होते. सो आय गोइंग टू चेंज दिस लाईट. तर मी झोपलेली आणि पूर्ण आपल्या स्लीप पॅरालिसिस मध्ये जशी बॉडी अशी पूर्ण आकडून येते ना, तशी आकडून गेलेली पूर्ण, एकदम पूर्ण. आणि देन अचानक असं डोळे खुले, कारण की मला पूर्ण समजत होतं पण मी आकडून गेली. आणि इट वॉज नॉट फर्स्ट टाइम फॉर मी की मला स्लीप पॅरालिसिस होते. त्याच्यामुळे खूप वेळा झालेला आहे मला. इव्हन ती लॉंग बायची सर्वांना स्थिती पण दिसलेली आहे. सो मला एवढं काही इश्यू नव्हतं त्याच्याबद्दल. आणि नंतर मग माझं लक्ष गेलं डिम लाईट कडे. हो, डिम लाईट. आता बघा, सपोज दिस इज डिम, ओके, डिमच्या ह्या साईडला सर्वीकडे उजेड आहे, बरोबर. बट ती जी डिम आहे ना, त्याच्या फक्त 3 साईडला उजेड आणि इथे इतका काळोख, डिमला लिटरली चिटकून इतका काळोख. सो आय वॉज वंडरिंग की अशीच त्या डिमकडे बघत की काय झालं, एवढा काळोख काय तिकडे. आणि ते जो काळोख आहे ना, तो नंतर हालायला लागला लिटरली पूर्ण. आणि त्याला कोणताच शेप नव्हता. म्हणजे तो जी पण ती एनर्जी होती, ती ब्लॅक एनर्जी अशी, तिला कोणतं शेप नव्हतं. आणि इतकं घाण वाईट झालं ना मला तुझ्याकडे, इतकं वाईट की मी त्या गोष्टीला बोलले, जे काय पण होतं त्याला बोलले की सी
आय डोंट लाईक यू, की तू माझ्या घरात आहेस, प्लीज इकडे निघून जा. आणि ती इतकी ऑफेंड झाली त्या गोष्टीवरून. मी अशीच आहे तर, आणि ती लाईट डिमच्या इकडून ती सरळ माझ्या तोंडावरती आली इतक्या जवळ. आणि माझा पुन्हा पुन्हा असं श्वास वगैरे सगळं अडकलेला. मी अशीच आहे बघते तिच्याकडे, आणि ते पूर्ण असं वरती आहे माझ्या, तरवत आहे. आणि माझी मम्मी माझ्या लिटरली बाजूला झोपलेली. बट मी स्लीप पॅरालिसिस मध्ये असं मी तिला आवाज पण नव्हती देऊ शकत, किंवा मी तिला हात पण नव्हती लावू शकत. बट स्टील समहाव आय ट्राईड की तिला हात तरी लागेल. बट त्याच्यामध्येच माझे 15 मिनिट निघून गेले. आणि ते इकडे आलं, आणि नंतर मग कसं तरी करून मी तिला ब्लँकेट ओढून घेतली. आणि त्याच्यानंतर अशी एका साईडला झाली. आपल्या कानावरती जर कोणी ड्रम ठेवून ढाप 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 असं वाजवलं तर कसं वाटेल, सेम झालं माझ्यासोबत त्याच टाइमला. ते गेली ती समोरून अशी, मी असं ब्लँकेट घेतलं, टर्न झाली, आणि मग अशी झोपले मम्मीच्या साईडला फेस करून गेली. मम्मी उठतच नाहीये भाई, मम्मी उठतच नव्हती त्या टाइमला, झोपलेली आहे. आणि पूर्ण ना कानावरती एवढा जोरात ड्रम सारखं वाजवलेलं होतं त्यांनी. बापरे, म्हणजे ते तर माझ्यासाठी खूप जास्त भयानक होतं. मला तो आवाज अजूनपर्यंत आठवतोय. तुम्हाला लोकांना फेक वाटत असेल, बट हे खरं आहे. इथे शपथ घ्यायला पण काय नाही. त्या वॉटलची शपथ, माझी शपथ, मी खूप फेवरेट होती. इकडे तुळशीची शपथ, और इकडे वॉटरमेलन पण आहे. काय करते इकडे, वॉटरमेलन की कसम भाई, हेवी आहे. तर ती आली आणि एवढं धाप धाप करून जोर जोरात वाजवलं ना. आणि मी तर इकडे बोलत होती, निघून जा प्लीज प्लीज जा जा. आणि त्याच्यानंतर मग मी काय माहिती कोणत्या स्टेटमध्ये गेलेली, कारण की मला त्याच्यानंतर असं एवढं आठवत नाही क्लिअरली. पण मला एवढं आठवते की मम्मी, माझे डोळे वगैरे उघडेच होते. मम्मी दिसली नंतर मला. मम्मी मला उठवली की काय झालं अशी का करतेस, अशी का वागतेस. आणि माझी बॉडी पूर्ण शिवर होत होती. आणि पूर्ण काय म्हणतात, जसं काय कोणी शॉक वगैरे दिला असेल का कसं माणूस रिॲक्ट करतो, तसं रिॲक्ट करत होती मी. आणि मम्मीला बोलत, मम्मी आपल्या घरात काहीतरी आहे, मम्मी आपल्या घरात काहीतरी आहे, त्याला पाठव बाहेर. तेव्हा मला असं बोलायची थोडी हिंमत झाली. मग मी पटकन उठून लाईट लावली. आणि त्याच्यानंतर ती जी गोष्ट आहे ती थोडी कमी झाली, आणि ती गेली. नंतर मग ते काहीतरी बघतात असं बाहेरून, मला ना माहिती. कारण की आम्हाला लोकांना तर माहिती नाही, पण माझी आत्या आहे ना, तर ते दुसऱ्या कास्टमध्ये बिलॉंग करतात. ते त्यांच्यामध्ये बघतात असं. ते खूप जास्त हेल्पफुल असतं कधी कधी खरं तर. मग त्यांनी बघितलं तेव्हा समजलं की इट वॉज ब्लॅक मॅजिक. आणि ती माझ्यावरती आली कारण की घरामध्ये सर्वात जास्त एनर्जीला सेन्सिटिव्ह मी होती. यार क्या मिलेगा ऐसा करके, हम लोग ही बताओ.